नमस्कार. डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सिडको, म्हाडा किंवा पीएमआरडी किंवा इतर प्रायव्हेट बिल्डरचे वेगवेगळे जे प्रकल्प असतात त्या संदर्भामध्ये वारंवार या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देत असतो. याच पद्धतीचं आता आपण जी माहिती घेऊन आलेलो आहोत ती आहे सिडको लॉटरी संदर्भात. आपण साधारणपणे घर घेऊ सिडकोचं नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणारे हजारो लोक या लॉटरीची वाट पाहत होते आणि त्याच लॉटरीचं आता आपण म्हणजे आपण आपल्याला चॅनलवरती वेगवेगळ्या चॅनल्स टी.व्ही. चॅनलवरती असू द्यात किंवा सिडकोच्या वेबसाईटवरती नाही आहे, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये जी चॅनलवरती ही दिलेली आहे बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने लवकरच साधारणपणे 2 ऑक्टोबरच्या दरम्यान सिडको 25,000 घरांची लॉटरी तसेच दसऱ्याच्या दरम्यान पुन्हा एक मोठी लॉटरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये आता माननीय संजय शिरसाट साहेब जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये टी.व्ही. चॅनलला दिलेल्या बातमीमध्ये किंवा मुलाखतीमध्ये 2 ऑक्टोबरचा उल्लेख केलेला होता आणि त्याबरोबरच जी आपली वारंवार जी मागणी होती किंवा आपण गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीचं आपण पाठपुरावा करत होतो की आपल्या ज्या पद्धतीने म्हाडाने यापूर्वी म्हणजे गेल्या महिन्यामध्ये म्हाडाने ज्या पद्धतीने दर जे कमी केले 10 ते 20%, त्याच पद्धतीने सिडको लॉटरीमध्ये येणाऱ्या हजारो घरांमध्ये सुद्धा दर कमी असावेत हे सर्वसामान्यांच्या हिताचे होते. आणि मग त्यासाठी आपण सर्व सिडको मध्ये घर घेऊन इच्छिणाऱ्यांना ज्या पद्धतीने गेल्या 6 वर्षापासून संघटित केले व वेगवेगळे विषय जसं सोडून घेण्यामध्ये आपल्याला यश भेटलेलं आहे, त्याच पद्धतीने आताही आपण त्याचा पाठपुरावा गेल्या 1.5-2 महिन्यापासून करत होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. आणि माननीय संजय शिरसाट साहेब यांचं आपण अभिनंदन किंवा धन्यवाद करतो की त्यांनी जाहीररित्या आपल्या चॅनलवरती त्या चॅनलला बातमी टी.व्ही. चॅनलला बातमी देत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की 10% दर हे कमी असणार आहेत. तरीही ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या सर्व सिडकोमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांच्या वतीने मी सरकार, सिडको व मुख्यमंत्री यांना आवाहन करतो की कृपया ज्या पद्धतीने म्हाडा लॉटरीमध्ये 20% आपण दर कमी केले त्याच पद्धतीने इकडेही कमी केलेत. सिडको घरांची दर सुद्धा 20% कमी केलेत तर निश्चितपणाने सर्वसामान्यांना दिलासा देणारी गोष्ट असणार आहे आणि सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार होऊ शकणार आहे. तर हा आजचा आपला मुद्दा होता की आपण सिडको लॉटरीमध्ये साधारणपणे जे 10% कमी केले त्याबद्दल आभार व्यक्त करत आहोतच, त्याचबरोबर 20% जर दर कमी करण्यात आले तर निश्चितपणाने आपल्याला ते फायदेशीर किंवा आपल्या सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार होऊ शकणार आहे. यामुळे ही जी पद्धती 2 ऑक्टोबरला जी लॉटरी येणार आहे याच्या संदर्भामध्ये जी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य किंवा फर्स्ट कम फर्स्ट बेसिसने असण्याची शक्यता जी आहे ती असणार आहे असं आपण टी.व्ही. चॅनलवरती ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे माध्यमातून याचे सिडकोने सुद्धा त्याचे सिडको किंवा माननीय सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. आता ही जी फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेस असणार आहे त्यामुळे आपल्याला घर निवडण्याची सुद्धा उपलब्धता करून देत आहेत आणि त्याबद्दल आपण सरकार किंवा सिडकोचं निश्चितपणाने या माध्यमातून आपण त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एक चांगला हे यापूर्वीच्या ज्या लॉटरीमध्ये होतं की आपण फॉर्म भरायचा, पैसे भरायचे, अनामत रक्कम भरायची आणि मग लॉटरीची वाट पाहायची आणि मग आपल्याला अपेक्षा असणारं घर भेटतंय की नाही हे नाही, जे घर भेटेल त्या घरामध्ये आपल्याला समाधान मानावं लागायचं. तर ती गोष्ट होणार नाहीये आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने आपल्या निवडीची जी त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताची जी गोष्ट केली आहे सिडकोने ती निश्चितपणाने स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर सिडकोचे जी घरं आहेत ही सर्व स्टेशनच्या जवळ असल्यामुळे आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे आहेतच. त्याचबरोबर तुम्ही जर आंतरराष्ट्रीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जर तुम्ही आत्ताची जी अपडेट्स पाहिले असेल
तर लवकरच पहिलं तिथलं टेस्टिंगचं जे प्लेन तर यापूर्वीच उडान घेतलेलं आहे आणि लवकरच त्याची फर्स्ट फ्लाईट तिथे साधारणपणे 30 ऑक्टोबरच्या दरम्यान जाहीर झालेलं आहे की 30 ऑक्टोबरला पहिलं फ्लाईट तिथून टेक ऑफ करणार आहे. तर हे निश्चितपणाने नवी मुंबईच्या जे प्रॉपर्टी मार्केट आहे याच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि यामुळे सर्वसाधारण जो नवी मुंबईकर आहे किंवा मुंबईकर आहे तो जर घराचं स्वप्न आपल्या बजेटमध्ये किंवा आपल्या सर्वसाधारण गटातला असल्यामुळे किंवा अत्यल्प उत्पन्न गटातला असल्यामुळे स्वप्न साकार आता करू शकतो. या भविष्यामध्ये अशी संधी भेटू शकणार नाही कारण निश्चितपणाने एअरपोर्ट झाल्यानंतर किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर इथे नवी मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी बूम किंवा प्रॉपर्टीचे व्हॅल्यूज खूप वाढलेल्या असतील आणि त्यामुळे सर्वसामान्यांनी या लॉटरीमध्ये निश्चितपणाने सहभागी व्हावा. साधारण 25,000 ते 47-50,000पर्यंत एवढी जास्त प्रमाणात घरं आहेत. त्यामुळे आपलं घराचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर निश्चितपणाने आपण या लॉटरीमध्ये सहभागी व्हावं. यासाठी प्रथम येणारच प्रथम प्राधान्य असल्यामुळे आपल्याला कागदपत्राची तयारीच पूर्ण करणं गरजेचं आहे कारण त्यावेळेस फॉर्म भरताना आपल्याला ती कागदपत्र आवश्यक असणार आहेत कारण पहिली पद्धती वेगळी होती ना आत्ताची होती. तर या संदर्भामध्ये आपण निश्चितपणाने मार्गदर्शन किंवा मदत जसं गेल्या 6 वर्षापासून सिडको योजनांना करत आहोत आत्ताही करणार आहोत. आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माझ्या घनसोलीच्या ॲड्रेसवर जर आलात तर आपण या सिडको किंवा म्हाडाच्या ज्या लॉटरीच्या संदर्भामध्ये आवश्यक कागदपत्र असतात त्यांची सर्व माहिती देण्यापासून तर ती कागदपत्र बनवून देण्यापासून तर त्याच्यामध्ये जी काही आपल्याला कमतरता किंवा आपल्या कागदपत्रामध्ये कमतरता असेल ती संपूर्ण मदत करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने यापूर्वीच्या ज्या हजारो सिडको विजेत्यांना आपण 100% गृहकर्ज मंजूर करून देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याच पद्धतीने जर आता सर्वसामान्य किंवा आपले जे घर घेणारे आहेत त्यांना जर त्यांचे बरेच आपले जे सर्वसामान्य त्यांना ITR काय असतो किंवा इतर गोष्टी आवश्यक कागदपत्र गृहकर्जासाठी बँकेला अपेक्षित असणारे काय असतात तर ही माहिती नसतं. तर ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मदत निश्चितपणाने आपल्या क्लिनिकला डिस्क्रिप्शननं दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर आपण ITR काढण्यापासून तर बाकीच्या सगळ्या गृहकर्जासाठी मदत करण्याचं निश्चितपणाने आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपलं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण माझ्या क्लिनिकच्या टायमिंगमध्ये आलात तर मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. याच संदर्भामध्ये ज्या पद्धतीने सिडको ने हे जे लॉटरीचे जे साधारण 25,000 2 ऑक्टोबर रोजी आहेत म्हणजे साधारण आपल्याला आता काय जास्त दिवस नाही आहेत तर आपण यासाठी जर ही स्वर्ण संधी समजून कारण भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये या दरामध्ये घरं भेटू शकणार नाही आहेत तर त्या संदर्भामध्ये ताबडतोब आपण आपली कागदपत्र तयार ठेवावी आणि घराचं आपला फॉर्म किंवा प्रथम येणारच प्रथम याच्यामध्ये भाग घ्यावा हे यासाठी काही मदत लागली तर निश्चितपणाने आपण हे करणार आहोत. त्याचबरोबर आपण आता जी म्हाडा 2030 घरांची लॉटरी झाली त्यामध्ये आपण पाहिलं असेल की साधारणपणे 1,30,000 फॉर्म भरण्यात आले. त्याची पण निकाल लवकरच लागेल म्हणजे अतिशय म्हणजे खूप मोठा त्याला रिस्पॉन्स किंवा चांगला हे भेटलेला आहे. त्याच पद्धतीने सध्या सुद्धा 29 सप्टेंबर पर्यंत सिडकोची एक आणखी लॉटरी आहे ज्यामध्ये घनसोली खारघर व कळंबोलीमध्ये कमी दरामध्ये म्हणजे साधारण 27 लाखामध्ये जर ज्यांना 1 BHK घर हवं असेल तर त्यांच्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख आहे. तर त्यांनी सुद्धा ज्यांना आपल्या बजेट कमी असणारे जे असतात किंवा सर्वसामान्य 27 लाखाचं घर त्यामध्ये 2.5 लाख सबसिडी सुद्धा भेटणार आहे आणि स्टॅम्प ड्युटी 1000 सुद्धा असणार आहे. तर असे जे आपल्या सर्वसामान्य आहेत त्यांनी सुद्धा क्लिनिकला आले तर त्यांना आपण 29 तारखेच्या अगोदर मदत करण्याचा प्रयत्न करू व फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मदत करणार आहोत किंवा कागदपत्र तयार करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहोत. याच पद्धतीने पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा म्हाडाची काही लॉटरी येण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने त्यामध्ये सुद्धा तयारी आपल्याला करायची असेल तर आपण निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता सिडको लॉटरीची जी स्वर्ण संधी आहे याचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपण 2 ऑक्टोबर किंवा दसऱ्याच्या दरम्यान जी येणाऱ्या लॉटरी आहेत यामध्ये सहभागी व्हावं आणि निश्चितपणाने स्वतःच्या घराचं स्वप्न मुंबईतलं पूर्ण करावं
आणि हीच अपेक्षा धरून आपण असेच व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील माहितीचे तर आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये यूट्यूबवरती जे आहे त्यावरती आपण सबस्क्राईब, लाईक व शेअर करत राहा. तर निश्चितपणे आपल्याला आणखी माहितीची व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत, भविष्यामध्ये आहोतच. त्याचबरोबर जसे बामणडोंगरी सिडको विजेत्यांचे आपण 8,000 विजेत्यांचे प्रत्येकी 6 लाख दर कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे असू द्यात, माननीय मुख्यमंत्री साहेब असू द्यात, यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्याबरोबरच त्या बामणडोंगरीच्या 8,000 पैकी साधारण 3,500 घरं शिल्लक आहेत आणि अतिशय कमी दरामध्ये किंवा 6 लाख दर कमी केलेला आहे. ह्याच दरामध्ये येण्याची पुढील 2 तारखेच्या दरम्यान येण्याची लॉटरीची शक्यता आहे. आणि बामणडोंगरी किंवा उळवा स्टेशन जे आहे ते अतिशय प्राईम लोकेशन आपल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या जवळ, अटल सेतूच्या जवळ व नवी मुंबई वरून म्हणजे आपल्या तिकडे जाण्यासाठी अतिशय जवळ असलेलं असं ठिकाण आणि भविष्याचं प्राईम लोकेशन असणारं, सर्वात कमी दरामध्ये रेडी पोझिशन असलेली घरं आहेत. तर त्यामध्ये सुद्धा कोणाला सहभागी व्हायचं असेल तर आपण क्लिनिकला आला तर आपण त्या पद्धतीने आपण मदत करण्याचा प्रयत्न आपण करून. तर त्याच पद्धतीने आपण वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत त्याच्या माध्यमातून आपण मदत करणार आहोत अशाच पद्धतीचं. आणि त्याबरोबरच आपण सरकार, सिडको व राजकीय नेते यांना आवाहन करतो की ज्या पद्धतीने म्हाडाचे दर 20% कमी करण्यात आले त्याच पद्धतीने सिडकोचेही दर 20% कमी करावेत ही विनंती करतो. आणि आजचा आपण हा व्हिडिओ हे करतो. धन्यवाद.